माओवादी सर्वोच्च नेता नंबाला केशव उर्फ बसवराजू मारला गेल्यामुळे नक्षली चळवळीचा अक्षरशः कणा मोडलाय। नक्षलमुक्तीच्या दिशेने टाकलेलं हे मोठं पाऊल आहे। मात्र आता या एन्काउंटरचे परिणाम काय होतील? खरंच नक्षल चळवळ नष्ट होईल का? माओवादी शरण येण्याची प्रक्रिया वाढेल की शहरामध्ये नक्षलवाद आणखीन वेगाने फोफावेल? राज्यामध्ये तातडीने कोणती काळजी घेण्याची गरज आहे? या संदर्भामध्ये अनेक वर्ष नक्षलविरोधी चळवळीची धुरा सांभाळणारे निवृत्त स्पेशल पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रजत वसिष्ठ यांनी। महाराष्ट्राचे माजी स्पेशल आयजी अँटी नक्सल ऑपरेशनचे रवींद्र कदम सर आहेत। सर, किती मोठा यश आहे, एका जनरल सेक्रेटरीपर्यंत सुरक्षा दल कदाचित पहिल्यांदाच पोहोचले। ही जी लढाई सुरू झाली किंवा जो संघर्ष सुरू झालेला आहे माओवाद्यांचा आणि सुरक्षा दलांचा, त्यामध्ये ज्यांना अनेकांना वीरमरण आलेलं आहे, त्या सर्वांचं वीरमरण, ते महाराष्ट्रातले असू देत, छत्तीसगडमधले असू देत, CRPFचे असू देत, त्या सगळ्यांचं वीरमरण आज सार्थकी लागलं असं मी म्हणेन। आणि हे खऱ्या अर्थाने आज खूप मोठं यश आहे पोलीस दलाला किंवा सुरक्षा दलांना, आणि याचा फार मोठा परिणाम भविष्यात आपल्याला दिसू शकतो। जनरल सेक्रेटरीज जे माओवाद्यांचे असतात त्यांच्यापर्यंत आजपर्यंत त्यांना कुणाला अटक करण्यात किंवा कुणाला मारण्यामध्ये यश मिळालं नव्हतं का? असा होत होता? खूप मोठा सुरक्षा घेरा यांच्या अवतीभोवती असायचा। त्यांचं पहिलेपासून तत्त्व आहे की प्रिझर्वेशन ऑफ सिनियर कॅडर्स, तर त्यामुळे ते काही होऊ देत पण सिनियर कॅडर्सना हात कोणी पोलीस पोहोचू शकणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची। त्याच्यामुळे CCचे जे मेंबर्स होते, ज्यांना अर्बन एरियाजमध्ये फारशी काही जबाबदारी दिली नव्हती, त्यांना त्यांनी शहरात जाणं जवळपास बंद केलं होतं। नंतर मग 2015 नंतर ते परत सुरू केलं, तो भाग वेगळा आहे। परंतु दे आर व्हेरी व्हेरी केअरफुल। त्यामुळे जर जनरल सेक्रेटरी रँकचा जर नेता तिथे आहे आणि त्याच्यासोबत पोलिट ब्युरोचे मेंबर्सही असायचे, काही CC मेंबर्सही असतील कदाचित, तर त्यांच्यासाठी कमीत कमी मला वाटतं ती कंपनी बटालियन 7 म्हणून एक जो फोर्स त्यांचा आहे, तो बटालियन 7 त्यांनी डिप्लॉय केला होता त्या एरियामध्ये। बटालियन 7 म्हणजे आता जनरली बटालियन 1000 फोर्स माणसांची असते, तर 500-600 लोक तरी सहज असतील आणि ते ऑल ओव्हर एरिया स्प्रेड आउट असतात। ते नंबाला केशवरावच्या अवतीभोवती 500-700 नक्षलवाद्यांचा कडा असायचा। म्हणजे एक बटालियनच आहे ना, त्या कारण नंबाला केशवराव एकटाच नाही आहे ना, त्याच्यासोबत बाकीचे पण काही वरिष्ठ मेंबर्स आहेत। तर त्या दृष्टिकोनातूनही जर आता जे तुम्ही एक जे हे सांगता त्यांचं स्ट्रॅटेजिक हे, तर खूप मोठा यश आहे। एवढ्या लोकांची सुरक्षा असतानाही आपले सुरक्षा दल त्याच्यापर्यंत पोहोचलं, ही वस्तुस्थिती आहे आणि खरंच फार मोठं यश आहे। त्याच्यामुळे सर्वप्रथम तुम्ही सर्व सुरक्षा दलांचे या निमित्तानं अभिनंदनही करेन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।